संध्याकाळी आवरून बाहेर पडलो ना, निघालो ना इचलकरंजीला, कारण आम्ही चाललेलो कपडे आणण्यासाठी जुडिओ मध्ये. आता तुम्ही म्हणणार सांगलीचं जुडिओ सोडून इचलकरंजी जुडिओ मध्ये का गेला? कारण तुम्हाला तर माहित आहे इचलकरंजी मध्ये गल्लोगल्लीत कपड्याचे दुकान आहेत आणि आपल्याला हवा जसा स्टॉक, हवा जसा कलर, हवा जसा कापड आपल्याला इचलकरंजीच्या जुडिओ मध्ये भेटून जातो. आपल्या सांगलीच्या जुडिओ मध्ये तसा स्टॉक नाही आहे. त्यामुळे आम्ही सांगलीच्या जुडिओ सोडून इचलकरंजी जुडिओ मध्ये आलतो. गाडी बाहेर पार्किंग केलो आम्ही आणि निघालो आम्ही सगळेजण आतमध्ये आलो आम्ही. जेंट्स सेक्शन वर निघालो आम्ही सगळेजण. फर्स्ट फ्लोअरला पोहोचलो आम्ही. हे बघा वरच्या फ्लोअरला जेंट्सचे कपडे, जेंट्सचे बुट वगैरे सगळं पूर्ण स्टॉक जेंट्सचा होता. मग काय तुमच्या भावाने कपडे काढायला चालूच केला. सागर मला चॉईस नुसार कपडे काढून देतात. ओमक्या ये घे, ओमक्या ते घे म्हणून. मला कोणती पॅन्ट, कोणता शर्ट चांगला दिसतोय, कलर कॉम्बिनेशन करून सागर मला सगळे कपडे काढून दिला. मग मी सागरने काढून दिले सगळे कपडे घेऊन गेलो मग चेंजिंग करण्यासाठी. मी कपडे ट्रायल करू तर बघा आमची मित्रमंडळी कसे व्हिडिओ मारत होती. आणि कसा दिसतोय तुमचा भाऊ आता? हा 3-4 जोड कपडे घेऊन चालते आणि सागराने बघा बॅग अडकवलेली कसं. बिल करण्यासाठी खाली जात होतो म्हणून लिफ्ट मधून खाली गेलो. काउंटरवर आलो, कपडे दिले बिल करण्यासाठी. बिल झाल्यावर पेमेंट दिलो, कपडे घेतलो आणि निघालो. मग आम्ही बिल करून झाल्यावर पोरं थांबते चेष्टा डे लोक पण असाल ते बघा तुम्ही पण पुढे आता. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? चेष्टा करून झालो, चला म्हणलं आता जाऊया. मग आम्ही पुढे गुरुमाऊली दुकानाजवळ आलो. आतमध्ये गेलो कारण आम्हाला पाहिजे होता कुर्ता. गर्दी खूप होती म्हणून आम्ही आलो परत. लागलेलं बुका म्हणजे यड्राव फाट्याजवळ येऊन थांबलो आम्ही. पहिल्या गरमागरम सूप पिलो, मग ट्रिपल लाच खाल्लो आणि निघालो आम्ही घरी. व्हिडिओ आवडला तुमच्या भावाला लाईक आणि फॉलो करा.